हाय फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण वॅट ॲडजस्टमेंट टॅलीमध्ये कशा प्रकारे करतात हे शिकणार आहोत. हाऊ टू यूज वॅट ॲडजस्टमेंट इन टॅली सॉफ्टवेअर. यासाठी आपण काही बेसिक कन्सेप्ट या पाहूया ज्या वॅट ॲडजस्टमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिले आहे वॅट ॲडजस्टमेंट हा नेहमी महिन्याच्या शेवटच्या तारखेला करावा. जर महिन्याच्या शेवटच्या तारखेला वॅट ॲडजस्टमेंटची एंट्री करायची असते. नंतर दुसरा आहे आउटपुट वॅट नेहमी डेबिट साईडला आणि इनपुट वॅट नेहमी क्रेडिट साईडला द्यावा. परचेसला लागतो तो इनपुट वॅट क्रेडिटला द्यायचा आहे आणि सेल्सला लागतो तो आउटपुट वॅट डेबिटला द्यायचा आहे. नंतर इनपुट वॅट CR आणि आउटपुट वॅट DR यामधील ज्या साईटची टॅक्स अमाऊंट कमी असेल त्या साईटला वॅट ॲडजस्टमेंट द्यावे. म्हणजेच इनपुट वॅट जास्त असेल आणि आउटपुट वॅट कमी असेल तर आउटपुट वॅट डेबिट साईटला म्हणजेच डेबिट साईटला वॅट ॲडजस्टमेंट येणार. जर आउटपुट वॅट जास्त असेल आणि इनपुट वॅट कमी असेल तर इनपुट वॅट ज्या साईटला आहे म्हणजे CRला वॅट ॲडजस्टमेंट हे लेजर येणार. नंतर इथे अजून एक नोट्स आहे. वॅट ॲडजस्टमेंटची अमाऊंट म्हणजे इनपुट आणि आउटपुट वॅट यामधील फरक असलेली अमाऊंट. जसं की आउटपुट वॅट 2000 असेल, इनपुट वॅट 1000 असेल, दोन्हीचा फरक येतो 1000. ही 1000 वॅट ॲडजस्टमेंटला आपण अमाऊंट घेणार आहोत. नंतर वर्षाच्या शेवटच्या दिवशी वॅट ॲडजस्टमेंटचा बॅलन्स हा वॅट पेबलला ट्रान्सफर करावा. वॅट पेबलला ट्रान्सफर करताना हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हा वर्षाच्या शेवटला करायचा आहे, महिन्याच्या शेवटला नाही. वॅट ॲडजस्टमेंट करत असताना पहिल्यांदा आपल्याला वॅटचा रिपोर्ट पाहावा लागतो. वॅटचा रिपोर्ट पाहत असताना पहिल्यांदा गेटवे ऑफ टॅली, डिस्प्ले, स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, वॅट रिपोर्ट्स, वॅट कन्झम्पशन्स इथे जायला लागेल. जसं की आता आपण मी सॉफ्टवेअर पाहत आहे. मी सॉफ्टवेअरमधील पाठीमागच्या लेक्चरमधील परचेस आणि सेल्स केलेल्या डबल वॅटच्या एंट्रीज आहे अशा ठेवलेल्या आहेत. ओके. यानंतर आपण वॅट ॲडजस्टमेंटसाठी वॅटचा रिपोर्ट बघूया. गेटवे ऑफ टॅली, डिस्प्लेनंतर स्टॅट्युटरी रिपोर्ट्स, नंतर वॅट रिपोर्ट्स. वॅटमध्ये वॅट कम्प्लिशन येथे तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा सेल्सचा आउटपुट वॅट दाखवत आहे, नंतर परचेसचा इनपुट वॅट दाखवत आहे. या बाजूला लेफ्ट साईडला ॲसेसिबल व्हॅल्यू म्हणजे किती रुपयाची व्हॅल्यू होती त्यावर किती अमाऊंट लागला तो ह्या साईडला दाखवत आहे. तुम्ही बघू शकता इथं आउटपुट वॅट 12.5% 27,187 लागला आहे, तर आउटपुट वॅट 4% 600 रुपये लागला आहे. वॅट ॲडजस्टमेंटसाठी ह्या सर्व अमाऊंट आपल्याला एखाद्या कच्च्या कागदावर लिहून घ्यायच्या आहेत. जसं की मी इथे लिहून घेत आहे. आउटपुट वॅट 12.5% आहे 27,187.50. 27,187.50. आउटपुट वॅट 4% आहे 600 रुपये. नंतर इनपुट वॅट 12.5% आहे 41,250. इनपुट वॅट 4% आहे 1,000 रुपये. आपल्या याची तर टोटल घ्यायची आहे. इनपुट वॅटची टोटल होते 42,250. आपण कॅल्सीच्या सहारे करू शकतो. 42,250
50 आणि आउटपुट वॅटची टोटल होत आहे 27,787 27,787.50. त्यानंतर या दोन्हीचा जो डिफरन्स असेल ती व्हॅल्यू म्हणजे वॅट ॲडजस्टमेंट अमाऊंट. जसं की डिफरन्स दाखवत आहे 14,462.50. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा डिफरन्स जर वॅट पाठीमागच्या मंथमधील जर काही फॉरवर्ड झालेला नसेल तर तो बरोबर दाखवतं, पण जर पाठीमागच्या महिन्यातलं काही फॉरवर्ड झालं असेल तर इथं वेगळी अमाऊंट येऊ शकते. त्यामुळे कॅल्क्युलेटरचा यूज करून जर तुम्ही वॅटची अमाऊंट चेक केली तर आपल्याला ते सोयीचं पडते. यानंतर आउटपुट वॅट हा नेहमी डेबिटला घ्यायचा आहे आणि इनपुट वॅट हा नेहमी क्रेडिटला घ्यायचा आहे. म्हणजेच डेबिटला 27,000 अमाऊंट येणार आहे तर क्रेडिटला 42,000 अमाऊंट येणार आहे. आउटपुटला म्हणजेच डेबिटला अमाऊंट कमी आहे म्हणून वॅट ॲडजस्टमेंटचं लेजर हे मी आउटपुट साईडला घेणार आहे. जसं की तुम्ही इथे रिपोर्ट बघू शकता, आउटपुट वॅट म्हणजे डेबिटला आहे 27,000 आणि इनपुटला आहे 42,000. आपण पाहिलं होतं की ज्या साईडला कमी असेल, ज्या साईडला टॅक्स अमाऊंट कमी असेल त्या साईडला वॅट ॲडजस्टमेंट घ्यायचं आहे. या साईडला कमी आहे डेबिटला म्हणून तर आपण या साईडला वॅट ॲडजस्टमेंटचा लेजर घेणार आहोत. त्याची अमाऊंट म्हणजेच या दोन्हीमधील डिफरन्स किती आहे 14,462.50. आपण इथे एंट्री करून बघूया सॉफ्टवेअरमध्ये. गेटवे ऑफ टॅली, अकाउंटिंग वाउचर, जर्नल वाउचर घ्यायचा आहे. वॅट ॲडजस्टमेंटची एंट्री नेहमी जर्नल वाउचरला केली जाते. नंतर डेबिटला आउटपुट वॅट घ्यायचा आहे. पहिल्यांदा आम्ही घेतो आउटपुट वॅट 12.5%. त्याची अमाऊंट किती आहे तर 27,187.50. 27,187.50. नंतर पुन्हा मी डी केलं तर टाईप केलं आणि आउटपुट वॅट 4% घेतला आहे. याची अमाऊंट आहे 600. नंतर क्रेडिटला इनपुट वॅट 12.5%. याची अमाऊंट आहे 41,250. नंतर क्रेडिटलाच इनपुट वॅट 4% आहे 1,000. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आपल्याकडे अवेलेबल लेजर आहेत ती पहिल्यांदा घ्यायची आहेत. ती घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी वॅट ॲडजस्टमेंटचं लेजर घ्यायचं आहे आपला. पण आपण अजून एक गोष्ट इथे विचार करू शकतो, जर एखाद्या महिन्यामध्ये फक्त परचेस केला असेल म्हणजेच फक्त इनपुट वॅट असेल, आउटपुट वॅट 0 असेल तर आपण वॅट ॲडजस्टमेंट ही डेबिट साईडला घेणार आहे. जर एखाद्या महिन्यामध्ये फक्त सेल्स केला असेल म्हणजेच आउटपुट वॅट असेल तर त्या महिन्यामध्ये वॅट ॲडजस्टमेंट अमाऊंट ही क्रेडिटला घेणार आहे, कारण की इथं काहीही नसणार म्हणजे 0 असणार आहे. इथं आपण इथे बघू शकता डेबिट साईडला अमाऊंट कमी आहे म्हणून डेबिट साईडला वॅट ॲडजस्टमेंटचं लेजर घेऊया. हे लेजर तयार नाही आहे. लेजर तयार करण्यासाठी Alt+C, लेजरचं नाव वॅट ॲडजस्टमेंट, ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस, टाईप ऑफ ड्युटी टॅक्स वॅट. आता यातील कोणताही वॅट क्लास वापरायचा नाही आहे, कारण ही आपण ॲडजस्टमेंट करतोय, वॅट पर्सेंटेजमध्ये देत नाही आहे. इथं आपण नॉट ॲप्लिकेबल ठेवणार आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर इफेक्टेड नो, ॲक्सेप्ट. हे तुम्ही बघू शकता इथे बाय डिफॉल्ट व्हॅल्यू आलेली आहे. जर आली नसेल तर आपण हाताने हे टाकू शकतो, जसं की 14,462.50. नॅरेशन काय असेल टाकायचं आहे, एंट्री ॲक्सेप्ट करायची आहे. अशा प्रकारे आपण वॅट ॲडजस्टमेंट करू शकतो. मी पुन्हा एकदा येऊन वॅटचा रिपोर्ट बघत आहे. डिस्प्ले, स्टॅट्युटरी रिपोर्ट, वॅट कन्झम्पशन. इथे तुम्ही बघू शकता वॅटचा रिपोर्ट. अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, वॅट ॲडजस्टमेंटची एंट्री ही महिन्याच्या शेवटच्या तारखेला घेतलेली आहे. जशी की मी माझ्याकडून आता ही एंट्री घ्यायची राहिली आहे, मग मी या एंट्रीची डेट बदलत आहे.
जर मला एखाद्या एंट्रीमध्ये करेक्शन करायचं असेल, जसं की डेट बदलायची असेल, तर मी इथे ना डिस्प्ले डे बुक इथे बघू शकता तुम्ही 1 तारखेला एंट्री पडली आहे. मी एंट्रीवर एंटर मारला आहे. F2 ना सिलेक्ट डेट घेतली आहे 30/4/2016. एंट्री ॲक्सेप्ट केलं आहे. आता तुम्ही जर इथं डे बुक चेक केलं तर बघू शकता एंट्री माझी 30/4ला पडलेली आहे. मी पुन्हा रिपोर्ट चेक करतो. डिस्प्ले स्टॅट्युटरी रिपोर्ट वॅट कन्झम्पशन वॅट रिपोर्ट वॅट कन्झम्पशन इथे आहे असा रिपोर्ट दिसत आहे. ओके, आजच्या या लेक्चरमध्ये आपण वॅट ॲडजस्टमेंट कशी करायची टॅली सॉफ्टवेअरमध्ये हे शिकलो आहोत. या व्हिडिओबद्दल किंवा टॅलीबद्दल जर कोणाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील, प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. मी त्याचे उत्तर नक्की देईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तसेच नवीन अपलोड केलेले व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळावी म्हणून या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.